वेलकम टू माय चॅनल। चला तर आपण आज लहान मुलींची नऊवारी साडी कशी शिवायची आहे किंवा झिगझॅग साडी कशी शिवायची आहे ते पाहणार आहोत। अशा पद्धतीने सेम आपण साडी शिवणार आहोत। पॅन्टीची कटिंग करून दाखवणार आहे। सुरुवातीला मी उंची घेतलेली आहे 18ची घेतलेली आहे। जी तुमची आहे ते तुम्ही एक घेऊन त्यात 1 इंच जास्त घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी त्या अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे। उंचीही घेतलेली आहे। आता इथे कट मी इथे 7चा घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही। अशा पद्धतीने तुम्ही 7चा कट टाकून घ्यायचा आहे। जो तुमचा आहे तो टाकू शकता तुम्ही घेऊन। 7 7.5चा टाकला तरीही चालतो। इथे माझी पॅन्टीची कटिंग करून झालेली आहे अस्तरची। आता मी कापडची पण कटिंग करून घेतलेली आहे। तुम्हीही पाहू शकता सेम त्या अस्तरचा आहे तेच कापडवरती ठेवून तुम्ही त्यावरती कटिंग करून घेऊ शकता। अशा पद्धतीने माझी ही घेऊन झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। बरोबर माप टाकून व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे। आता आपल्याला काष्टेची कटिंग करायची आहे। काष्टेची उंची इथे मी 22ची घेतलेली आहे। जी तुमची आहे ती तुम्ही घेऊ शकता। रुंदी इथे मी 8ची घेतलेली आहे आणि कट इथे मी 8चाच घेतलेला आहे पुढं, आणि पाठीमागूनही इथे जोडायचं आहे आपल्याला, पाहू शकता। आता पदर घ्यायचा आहे आपल्याला, पुढच्या मिऱ्या घ्यायच्या आहेत आपल्याला। झिगझॅग घेतो आपण, त्याची उंची घेतलेली आहे मी इथे रुंदी 7ची घेतलेली आहे, इथे पाहू शकता तुम्ही। आणि जिथं जोडायचं आहे आपल्याला तिथली उंची घ्यायची आहे आपण। इथे मी 18ची घेतलेली आहे, तिथे 7ची घेतलेली आहे, म्हणजे शेवटची मिरी येत आहे तिथे 7ची घेतलेली आहे। आता आपल्याला पदर घ्यायचा आहे। पदर मी इथे 18 घेतलेला आहे। उंचीच्या 3 पट जास्त तुम्हाला पदर घ्यायचा आहे, लक्षात ठेवा 3 पट जास्त असला पाहिजे। रुंदी इथे मी 19ची घेतलेली आहे सुरुवातीला, आणि जिथून जोडायचं आहे तिथे थोडंसं तिरकस कट करून घ्यायचं आहे। इथे तिरकस भागाची उंची मी इथे रुंदी 38 घेतलेली आहे, पाहू शकता। आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे, पॅन्टीचा भाग जोडून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पहा, अशा पद्धतीने मी जोडलेला आहे। अस्तर ठेवून आपण त्यावरती फिटिंग करून घ्यायची आहे। आता आपल्याला पदर जोडायचा आहे। पदर खालच्या बाजूने कट केलेला आहे, तिथून आपल्याला जिथं कट आहे तिथून जोडून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने चुन्या टाकून कट जोडून झाल्याच्या नंतर, पदर झाल्याच्या नंतर आपल्याला इथे काष्टा जोडायचा आहे। अशा पद्धतीने पहा मी जोडलेला आहे। थोडंसं जास्त झाले तर 1-2 चुन्या तुम्ही टाकू शकता। दोन्ही बाजूने मी इथे जोडून घेतलेला आहे। आता असं फोल्ड करायचं आहे, एकावरती एक ठेवून जोडून घ्यायचं आहे आपल्याला एक बाजू। अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे। पहा मी जोडलेला आहे। इथे काष्टाही किती छान आलेला आहे आणि पदरही किती सुंदर आलेला आहे। आता इथे दोन्हींवरती आपल्याला 10 किंवा 9 वरती टिप मारून घ्यायची आहे। पहा झालेला आहे माझं। आता हे जोडून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपल्याला प्लेट्स, पुढच्या मिऱ्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे झिगझॅग। अशा